नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, रेशनिंग संदर्भातचे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट असणार आहे। मित्रांनो, 10 जानेवारी रोजी शासनामार्फत जे काही महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले याच्यामध्ये मित्रांनो रेशनिंग संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे। तुमच्या वाचण्यात आला असेल नसेल, न्यूजपेपर मध्ये पाहिला असेल तर मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून याच गोष्टीची अपडेट देण्याचा आपण प्रयत्न जो तो करणार आहोत। मित्रांनो, आपण शिधा आनंदाचा शिधा ऐकला असेल। पाठीमागील काही वर्षापासून हा आनंदाचा शिधा शासनामार्फत वाटप केला जात आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारे वस्तूंचं वाटप जे आहे ते एका पॅकेजद्वारे शासनामार्फत लाभार्थ्यांना दिलं जातं। त्याच पद्धतीने मित्रांनो आता हा आनंदाचा शिधा पुन्हा एकदा शासनामार्फत जो तो दिला जाणार आहे। याच्यासाठी मित्रांनो शासनाकडून घोषणा करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपल्याला हा आनंदाचा शिधा जो तो मित्रांनो आपल्या रेशनिंगच्या दुकानावरती वाटप केला जाणार आहे। तर या संबंधीची घोषणा जी आहे ती शासनामार्फत झालेली आहे। याबद्दलची आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण ही अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर मित्रांनो हा आनंदाचा शिधा कशा स्वरूपात असणार आहे, याच्यामध्ये बदल असणार आहे का ज्या पद्धतीने पाठीमागे आपल्याला दिवाळीचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त असेल, तर ज्या पद्धतीने हा आनंदाचा शिधा पाठीमागे वाटप झाला त्याच पद्धतीने पुढे असणार आहे का, तर याबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जर बदल असेल तर लवकरच मित्रांनो त्याबद्दलची अपडेट आपल्याला या चॅनलवरतीच पाहायला मिळेल। परंतु हा आनंदाचा शिधा आता जाहीर करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे जे काही रेशनिंगचे लाभार्थी पात्र असतील तर अशा पात्र लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा या 2 दिवशी म्हणजे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा आनंदाचा शिधा संबंधित लाभार्थ्यांना शासनामार्फत वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो ही चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थ्यांपर्यंत याबद्दलची माहिती नसेल, त्याच्यामुळे ही अपडेट देणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।